नमस्कार. ई-सिटी न्यूज टॉप हेडलाईन्स www.ecity.news च्या आजच्या या विशेष बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण राज्यातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि थेट तुमच्या आमच्याशी संबंधित असलेल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. आपल्या आजूबाजूला नक्की काय घडतंय याचं अचूक आकलन असणं खूप गरजेचं आहे, बरोबर? चला तर मग वेळ न घालवता थेट आजच्या बातम्यांवर नजर टाकूया. आज प्रामुख्याने आपण 4 विषयांवर बोलणार आहोत. सुरुवातीला एका दुर्दैवी महामार्ग अपघाताबद्दल, त्यानंतर आगामी विधान परिषद निवडणुकांच्या राजकारणाबद्दल, मग सध्या राज्यभरात उडालेल्या इंधन टंचाईच्या गोंधळाबद्दल आणि शेवटी एका शेतकऱ्याच्या वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या नुकसानीबद्दल. पहिली बातमी आहे मुंबई-गोवा महामार्गावर घडलेल्या एका अत्यंत भीषण अपघाताची, ज्याने सर्वांनाच हादरून सोडलंय. खरंच ही घटना खूपच हृदयद्रावक आहे. एका भरधाव कंटेनरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या 4 वर्षांच्या चिमुकल्या गार्गी आग्रे हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तिचे आई वडील या अपघातात गंभीर जखमी झालेत. पण या सगळ्यात संतापजनक गोष्ट कोणती माहितीये? एवढा भीषण अपघात झाल्यानंतर साधी माणुसकी दाखवून मदत करण्याऐवजी त्या कंटेनर चालकाने तिथून थेट पळ काढला. रस्त्यांवरची सुरक्षितता हा किती गंभीर प्रश्न बनलाय हे यातून पुन्हा एकदा समोर आलंय. आता नक्की काय घडलं याचा घटनाक्रम थोडक्यात समजून घेऊया. रात्री ठीक 9च्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच चालकाने तिथून पळ काढला हे जेव्हा स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आलं तेव्हा साहजिकच त्यांचा संताप अनावर झाला. 9:30 वाजता त्यांनी थेट मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे रोखून धरला. जोपर्यंत कंटेनर चालक आणि मालकाला हजर करत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही अशी त्यांची अत्यंत उद्विग्न मागणी होती. विचार करा, रात्रीच्या वेळी महामार्गावर तब्बल 4 ते 5 तासांचा हा अभूतपूर्व तणाव होता. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पहाटे 2च्या सुमारास कशीबशी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. आता थोडं वळूया राजकारणाकडे. आगामी विधान परिषद निवडणुका आणि जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चा आणि वादांकडे. महायुतीच्या जागावाटपाचा एक संभाव्य फॉर्म्युला सध्या चर्चेत आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकूण 17 जागांपैकी भाजपाला 12, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आता बघा, राजकारणात अशा आकड्यांचे अनेक अर्थ काढले जातात, पण आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की हा फक्त एक संभाव्य आकडा आहे. विधान परिषदेचं हे समीकरण प्रत्यक्षात कसं जुळेल हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल. पण या जागावाटपाच्या चर्चेतच एक मोठा अंतर्गत पेच समोर आलाय, तो म्हणजे जळगावच्या जागेचा. इथे शिवसेना आणि भाजपमध्ये थेट रस्सीखेच पाहायला मिळतेय. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला मुलगा प्रतापराव यांच्यासाठी या जागेवर उघडपणे दावा सांगितलाय. तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे की ही जागा अनेक वर्षांपासून भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, त्यामुळे ती भाजपकडेच राहायला हवी. एकाच युतीतल्या या 2 दिग्गज नेत्यांचा संघर्ष आता काय वळण घेतो हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. जाता जाता राजकीय वर्तुळातल्या इतर काही घडामोडींवरही एक नजर टाकूया. महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी 27 मे रोजी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची खूप चर्चा रंगली होती, पण मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय की हा दौरा पूर्णपणे शासकीय कामासाठी होता, त्याचा विधान परिषदेच्या जागावाटपाशी काहीही संबंध नाही. आणि साताऱ्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. तिथे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी एकत्र येत नगरसेवक कारभारावरून त्यांची चांगलीच कानउघडणी केलीय. तिसरी महत्वाची बातमी आहे सध्या राज्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे उडालेल्या गोंधळाची आणि भीतीदायक वातावरणाची. एखाद्या अफवेचा प्रत्यक्ष जमिनीवर किती भीषण परिणाम होऊ शकतो हे यावरून दिसतं. जळगावमध्ये तर स्वतः प्रशासनाला पेट्रोल पंपांची पाहणी करावी लागली. भंडाऱ्यात भर उन्हात गॅस एजन्सीसमोर लोकांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. लातूरमध्ये तर या रांगेत उभी असलेली एक महिला चक्कर येऊन खाली पडली. आणि हिंगोलीत तिथे शेतीच्या कामासाठी डिझेल मिळवण्यासाठी ट्रॅक्टर्सच्या दूरपर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. एका अफवेमुळे सर्वसामान्य माणसाला किती मनस्ताप सहन करावा लागतोय हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. आता या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक अत्यंत स्पष्ट संदेश दिलाय. त्यांनी ठामपणे सांगितलंय की राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षिततेच्या कारणास्तव उघड्या बाटल्या किंवा कॅनमध्ये इंधन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
हा नियम आपल्या सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे तो पाळणं गरजेचं आहे. साहजिकच एवढा गोंधळ उडाल्यावर राजकारण तर होणारच. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या इंधनाच्या रांगांसाठी थेट पंतप्रधान मोदींच्या धोरणांना जबाबदार धरत सरकारवर निशाणा साधला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार पलटवार केलाय. ते म्हणाले की पटोले यांचं त्यांच्या स्वतःच्या पक्षातच कोणी ऐकत नाहीये, त्यामुळे ते तो अंतर्गत राग सरकारवर काढत आहेत. आता हे राजकीय आरोप प्रत्यारोप तर सुरूच राहतील, पण या सगळ्यात मूळ प्रश्न सर्वसामान्यांच्या त्रासाचा आहे, जो विसरता कामा नये. आता वळूया शेवटच्या पण आपल्या व्यवस्थेचं वास्तव मांडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, बीडमधल्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक फरफट. 1287 किलो हा आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं ना. बीडच्या देवळा बुद्रुक गावातील शेतकरी गणेश तोडेकर यांनी तब्बल 13.25 क्विंटल कांद्याचं पीक घेतलं आणि तो विकण्यासाठी त्यांना 250 किलोमीटरचा प्रवास करून सोलापूरच्या बाजारात जावं लागलं. या एका आकड्यामागे त्या शेतकऱ्याचे कित्येक महिन्यांचे कष्ट, उन्हातान्हात केलेली मेहनत आणि घामाची किंमत दडलेली आहे. पण प्रत्यक्षात बाजारात काय घडलं हे गणित जरा शांतपणे समजून घ्या. त्यांच्या या प्रचंड मोठ्या कांद्याला केवळ 1468 रुपये एवढीच कवडी मोल किंमत मिळाली आणि त्याविरुद्ध हमाली, तोलाई आणि वाहतुकीचा खर्च किती झाला? तब्बल 1769 रुपये. म्हणजे विचार करा, महिन्याभराचे कष्ट करून नफा मिळवणं तर दूरच, पण स्वतःच्या घामाचे दाम मिळण्याऐवजी या शेतकऱ्याला स्वतःच्याच खिशातून 301 रुपये भरावे लागले. हे आपल्या शेती व्यवस्थेचं अत्यंत भीषण आणि विदारक वास्तव आहे. आणि यातूनच हा सर्वात अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा प्रचंड कष्ट करून आलेलं पीठ विकल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःच्याच खिशातून पैसे भरावे लागतात, तेव्हा त्याने नेमकं काय करावं? हा फक्त गणेश तोडेकर यांचा वैयक्तिक प्रश्न नाहीये, तर हा आपल्या कृषी व्यवस्थेतील हमीभावाच्या अत्यंत गंभीर समस्येशी जोडलेला प्रश्न आहे. यावर आपण सगळ्यांनीच विचार करण्याची वेळ आता आली आहे. या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आपण आजचा हा ई-सिटी न्यूजचा आढावा इथेच थांबूया. अशाच महत्त्वाच्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी नक्की जोडलेले रहा. धन्यवाद.